नमस्कार. आज आपण डिजिटल अरेस्ट या नवीन स्कॅम बद्दल माहिती घेऊया. डिजिटल अरेस्ट बद्दल रिसेंटली न्यूजपेपरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लिहिलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सुद्धा त्यांच्या मन की बात मध्ये डिजिटल अरेस्ट बद्दल लोकांना अवेअर करण्याचा प्रयत्न केला होता. संपूर्ण भारतामध्ये साधारणतः 31 लाख या डिजिटल फ्रॉडच्या केसेस झाल्या आहेत आणि त्यातलाच एक नवीन प्रकार आहे डिजिटल अरेस्ट. तर त्याचा एक डिटेल व्हिडिओ आज आपण बघूया आणि थोडंसं सतर्क होऊया. तर डिजिटल अरेस्ट बद्दल एक रिसेंट घडलेली घटना मी शेअर करतो. आपल्या देशातल्या एका मोठ्या पब्लिक सेक्टर बँकमध्ये एक रिटायर्ड डीजीएम जे रिसेंटली रिटायर झाले होते, तर त्यांना या स्कॅमस्टर्सनी साधारण 4 नोव्हेंबर पासून ते 21 नोव्हेंबर पर्यंत 8 दिवस डिजिटली अरेस्ट करून त्यांच्या खात्यामधून 75,50,000 रुपये हे त्यांनी काढून घेतलेत. या डीजीएमनी नंतर त्यांच्या बँकेला पत्र लिहून लोकांना अवेअर केलेलं आहे की कसं हे 8 दिवस त्यांना या स्कॅमस्टरनी डिजिटली अरेस्ट केलं, व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल्स केले आहेत आणि याची पूर्ण मोडस ऑपरेंडी कशी असते हे आपण समजून घेऊया. सिमिलर घटना एक दुसऱ्या एका बँकेच्या चीफ मॅनेजर सोबत घडली. त्यांनी तर आपल्या सगळ्या एफडी त्याच्यामध्ये मोडल्या. अगदी ते त्यांच्या म्युच्युअल फंड मधील पैसे काढून सुद्धा ते स्कॅमस्टर्सना देणार होते, पण लकीली म्युच्युअल फंड मधले पैसे T+2 म्हणजे 2 दिवसानंतर अकाउंटला जमा होतात, त्यामुळे लकीली ते पैसे तरी त्यांचे वाचले होते. अशा अनेक न्यूज आपण हल्ली न्यूजपेपर मधून बघतोय. अगदी रिसेंटली ह्या घटना घडतात, ह्या अगदी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. म्हणजे अगदी 5-5, 6-6 कोटी रुपये सुद्धा लोकांच्याकडून स्कॅमस्टर्सनी काढून घेतले आहेत. हा एक खूप मोठ्या प्रमाणातला फ्रॉड आहे आणि लवकरच आपण त्याच्याबद्दल जितकं लवकर आपण त्याच्याबद्दल अवेअर होऊ तितकं आपण स्वतःला आणि आपल्या जवळच्या लोकांना त्याच्यापासून सेव्ह करू शकतो. त्याची सुरुवात कुठून होते? तरी सुरुवातीला एक व्हिडिओ कॉल पासून सुरुवात होते. सुरुवातीला तुम्हाला एक कॉल केला जातो, त्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्याकडून कोणती तरी इलिगल गोष्ट घडलेली आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही क्राईम ब्रांच मधून बोलतोय किंवा आम्ही सायबर क्राईम डिपार्टमेंट मधून बोलतोय. तुमचं आधार कार्ड यूज करून काही मोबाईल नंबर घेतले गेले आहेत आणि त्याच्यामधून लोकांना हे ऑनलाईन फ्रॉड करून त्यांच्याकडून पैसे काढून घेतले आहेत. तर तुम्ही याला जबाबदार आहात आणि त्याच्याबद्दल तुमच्या अगेन्स्ट अरेस्ट वॉरंट इश्यू केलं आहे. किंवा आम्ही सीबीआय मधून बोलतोय, ईडी मधून बोलतोय. ह्या सारे डिपार्टमेंट्स आपल्याला माहित आहेत. किंवा तुम्ही टॅक्स भरलेला नाहीये, टॅक्स मध्ये फ्रॉड केला आहे, आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मधून बोलतोय. किंवा तुमच्या नावाने एक पार्सल दुबईवरून येतोय किंवा एक पार्सल बाहेर जात होतं आणि त्याच्यामध्ये कोणते तरी इलिगल ड्रग्स असतील किंवा सोन्याची तस्करी केली जात असेल, स्मगलिंग. तर असं काहीतरी कोणता तरी फ्रॉड हा तुमच्या नावाने झालेला आहे आणि त्याच्याबद्दल अरेस्ट वॉरंट हे आम्ही तुम्हाला इश्यू केलं आहे. तर अरेस्ट वॉरंट हे तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती दाखवतात. व्हिडिओ कॉलवरती हे असे दिसणारे लोक त्याच्यामध्ये असतात आणि एक पूर्ण सेटअप अगदी एखादं पोलीस स्टेशन कम्प्लिटली क्रिएट केलं जातं आणि असं एक तुम्हाला भासवलं जातं की हा खरंच एक कोणत्या तरी डिपार्टमेंट मधून कॉल आहे आणि खरंच आपण आता याच्यामध्ये फसतोय. आणि इथंच त्यांची टॅक्टिक असते की फिअर टॅक्टिक्स किंवा पॅनिक क्रिएट करायचं, आपल्याला घाबरून सोडायचं की अरे बापरे, आता म्हणजे खरंच आता मला माहित नाही, पण कुठेतरी माझा आधार लीक झाला असेल किंवा कोणीतरी माझ्या नावाचा वापर केला असेल, जे काय झालं असेल, पण आता तर मी याच्यामध्ये अडकलोय, आता माझी नोकरी जाणार की काय, किंवा आता सिनियर सिटीजनला वाटेल की अरे आता या वयामध्ये मला अरेस्ट झाले तर काय होईल, किंवा नॉर्मल लोकांना वाटते की अरे आता हे लोकांना कळालं तर समाजात माझी काय इमेज राहील. आणि इथंच जेव्हा आपण घाबरतो तेव्हा आपण ह्या ट्रॅपमध्ये सापडलेला असतो. इथून आपल्याला पैशांची डिमांड केली जाते किंवा आपली पर्सनल इन्फॉर्मेशन ही आपल्याला मागितली जाते आणि आपण याच्यामध्ये फसतो. तर आता या अशा फ्रॉड पासून स्वतःला वाचवायचं आहे कसं? तर पहिली गोष्ट, जेव्हा कधी आपल्याला असा कोणताही कॉल येतोय तेव्हा शांत राहायचंय. कीप काम. थोडासा विचार करा की खरंच आपल्याला असं कुठलं पार्सल येणार होतं का, की खरंच आपण असं काही केलं असेल का. आणि जरी समजा त्यांनी ते जसं क्लेम करतात तसं कोणी आपला आधार कार्डचा किंवा कसाच यूज केला असेल तरी काही इतकं मोठं घाबरून जायची गोष्ट नाहीये. ते जे काय म्हणतायत, समजा मी मुंबई क्राईम ब्रांच मधून बोलतोय, आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला जा, तिथं विचारा की सर असंच खरंच काय माझं आधार कार्ड यूज करून किंवा माझ्या नावाने कुठलं पार्सल येऊन काही झालेलं आहे का, कुठलं माझ्या अगेन्स्ट कुठली कंप्लेंट आलेली आहे का, काही FIR रजिस्टर्ड आहे का, याची चौकशी करा. किंवा त्या डिपार्टमेंटमध्ये तुमच्या ओळखीच कोण असेल त्यांच्याशी पहिल्यांदा बोलून घ्या. आणि लक्षात घ्या, कधीही कोणत्या डिपार्टमेंटचे लोक व्हिडिओ कॉल करत नाहीत, कधीही असं व्हिडिओ कॉलवरती पैशांची मागणी केली जात नाही. त्यामुळे हे थोडंसं घाबरून न जाता हे आपण स्वतःला आधी थोडंसं काम करून या गोष्टींची माहिती घ्यायची. पण जर दुर्दैवानं आपण किंवा आपल्या ओळखीचं कोणी जर अशा प्रकारच्या फ्रॉडला बळी पडलं तर आपल्याला काय करायचंय? पहिली गोष्ट करायची आहे,
1930 हा सायबर क्राईमचा टोल फ्री नंबर आहे. तर याला कॉल करून पहिल्यांदा आपल्याला ह्या घटनेची कंप्लेंट रजिस्टर करायची आहे. प्रत्येक स्टेट स्पेसिफिक नंबर्स असतात. महाराष्ट्रासाठी हा स्क्रीनवरती दिलेला हा नंबर आहे. याच्यावरती सुद्धा आपण कॉल करून आपली कंप्लेंट रजिस्टर करू शकता किंवा ऑनलाईन आपल्याला सायबर क्राईम डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरती जाऊन तिथं सुद्धा आपण आपली कंप्लेंट रजिस्टर करू शकता. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे कोणतेही मेजर्स जरी असले तरी प्रिकॉशन इज द ओनली क्युअर. कारण अशा प्रकारचे लाखो फ्रॉड्स होत आहेत आणि याच्यामध्ये पैसे रिकव्हर होण्याचं प्रमाण हे खूप कमी आहे. त्याच्या मागची कारणं सांगणं शक्य नाहीये. पण अशा प्रकारच्या फ्रॉड्समध्ये पैसे रिकव्हर होणं हे खूप रेअर आहे. त्यामुळं सगळ्यांना याच्याबद्दल अवेअर करा आणि शक्य तितक्या प्रमाणात अशा प्रकारच्या फ्रॉड पासून वाचण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.